रसिक श्रोते हो, नमस्कार. कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा गंगा आणि गोदा. अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा आणि ही कथा आपले सर्व व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. हा केवळ माझ्या प्रतिभेचा किंवा कल्पकतेचा खेळ नाही, तर ही वास्तव सत्य कथा आहे. ती एक तारीख होती. त्या दिवशी लोकांना रजा होती, त्यामुळे त्या उपनगराला तजेला आला होता. ठेवणीची कापडं घालून लोक फिरत होते, तर कित्येक लत्कारे उडवीत होते. मुंबईवरची सुंदर सकाळ अवतीर्ण झाली होती. मराठी माणसं लोकमान्यांचं पुण्यस्मरण करीत होती आणि त्याचवेळी केंद्र सरकारनं आपल्या फौजा त्रिवेंद्रम शहरामध्ये घुसवल्या होत्या. कम्युनिस्ट मंत्रिमंडळ बडतर्फ गेले होते. त्या अन्यायाची झळ मुंबईपर्यंत येऊन पोहोचली होती. आपल्या 18 वर्षाच्या गंगाबाईला घेऊन गोदाबाई मुंबईला आली होती. खानदेशामध्ये दुष्काळ पडला होता, म्हणून त्या मायलेकी पोट भरण्यासाठी इतक्या दूर आल्या होत्या. मुंबईमध्ये जगणं सोपं आहे अशी त्यांची कल्पना होती. गोदाच्या बायाने 40शी मागे टाकली होती. जन्मभर केलेल्या कष्टानं तिची हाडं खंगली होती. ती आजारी होती, पण पडणं तिला शक्य नव्हतं. गंगा तरुण होती. ती मजुरी करू शकत होती, परंतु अब्रूचा प्रश्न आडवा आला होता. तरुण मुलीला एकटी सोडणं धोक्याचं होतं आणि तिची राखण करायला गोदा उभी नव्हती. हा त्या दोघींच्या जीवनामधील पेच अपूर्व असाच होता. त्यामध्ये त्या दोघींना घर नव्हतं, डोकं टेकायला निवारा मिळत नव्हता. अंगामध्ये ताप घेऊन गोदानं कित्येक घरामध्ये निवाऱ्याची मागणी केली होती, परंतु गंगाचे तरुणपण आणि रूप पाहून कित्येक बायांनी तिला नकार दिला होता. काही बायांनी तर स्पष्ट सांगितलं की आम्ही निवारा देऊ, पण आमचा मालक जर या पोरीवर भाळला तर मग आम्हाला निवारा कोण देणार. आणि त्यालाच गोदा भीत होती. अखेर एका म्हातारीनं त्या दोघींना निवारा दिला, पण बेकारीचा प्रश्न तसाच होता. आजार कायम होता आणि भूकही तशीच होती. असं म्हणण्यापेक्षा वणव्यासारखी ती फडकत होती आणि ती शमवण्यासाठी त्या गंगा गोदा दारोदारी भीक मागून दिवस रेटीत होत्या. परंतु त्यातही त्यांना यश येत नव्हतं. पुन्हा दुसरा पेच उद्भवत होता. तो असा की रसरशीत गोरीपान नाकेडोळे खुडवून घ्यावी अशी पोर घेऊन भीक मागणाऱ्या गोदाकडे कित्येक उपाशी आणि आत्मशांतीचा सौदा करायला उतावळ होऊ लागले. ते 100ची भाषा करू लागले आणि भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची पाळी गोदावरती आली. काही दिवस रेटले, पण काही दिवस कठीण उगू लागले. पोटाला जाचू लागले आणि त्या दोघीही हैराण झाल्या. फक्त त्यांना निवारा होता. गोदाच्या अंगामध्ये ताप होता, भूक होती. गंगा होती, पण काम नव्हतं. चहा नव्हता, पैसा नव्हता, अन्न नव्हतं, कपडा सुद्धा नव्हता. भरपूर बेकारी असल्यानंतर नेमकं हेच असतं. हे काही नवं नाही. बेकारी किती क्रूर असते, तिला उपमा मी तरी देणे शक्य नाही. कारण मरणाची उपमा बेकारी पुढे दुबळी आहे. कित्येक बेकारीला प्रगतीची उपमा देतात, पण मला ते पटत नाही. जगातील सर्व रोगांची, सर्व दुःखांची, सर्व नाशांची आणि सर्व भीषणतेची जननी म्हणजे बेकारी असंच मी म्हणेन. पण तरीही माझं समाधान होणार नाही. लवकरच गोदानं धरणी धरली. अंगावरची वस्त्र जीर्ण झाली. दुर्गंधीचे भपकारे उठू लागले. गंगाजवळ बघून अश्रू ढाळण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते. गंगानं त्या दिवशी आपलं लुगडं फाडून त्याची 2 केली. एक आईला नेसवलं आणि आईचं घेऊन ती धुवायला निघाली. पण त्या कर्मदरिद्री उपनगरामध्ये पाणीच नव्हतं. नळ होते, पण ते फक्त पाणी पिण्यासाठी आणि जो महिन्यातला 1 रुपया देईल त्याच्याच करता. तिथं कापडं धुणं शक्यच नव्हतं. मात्र त्या वस्तीमध्ये एक मोठा खड्डा होता. तिथं सर्व लोक धुणी धुत होते. त्या खड्ड्यामध्ये आता पाणी भरले होते. गंगाही तिकडे निघाली. तेव्हा 2 दिवस तिला अन्न मिळाले नव्हते.
चहासाठी ती सकाळीच रडत होती. फक्त चहा देखील मिळू नये याचा तिला राग आला होता. अन्न कधी मिळणार याची कल्पना सुद्धा तिला नव्हती. खात्री तर अजिबातच नव्हती. सर्व काही निर्विकार होतं. कशाचीच तिला शाश्वती नव्हती. उद्विग्न मनस्थितीत ती त्या खड्ड्याकाठी बसून कापडं धुवू लागली होती. डोळे फिरत होते आणि असा एक क्षण आला की गंगाचा तोल गेला आणि ती पाण्यामध्ये पडली. अरे, ती पडली! कोणीतरी ओरडले. लोक धावले. कित्येकांनी पाण्यामध्ये उड्या टाकल्या. लोक तळ धरून गंगेचा शोध करू लागले. त्याचवेळी कोणीतरी गोदाला खबर दिली की गंगा खड्ड्यात पडली. तशी गोदा चटकन उठली आणि त्या शब्दाने तिचा आजार गेला आणि त्याचबरोबर तिचा विचारावरचा काबूही गेला. ती नग्न अवस्थेमध्ये धावू लागली. सर्वत्र एकच कोलाहल झाला होता. लोक धावत होते. काही पाण्यामध्ये गंगाला शोधित होते. काहींनी गोदाला धरून ठेवली होती. शेकडो लोक बोलत होते आणि गोदा टाहो फोडून रडत होती. अर्धा तास गेला आणि गंगा गाळात सापडली. तेव्हा तिची फक्त दुगदुगी जिवंत होती. नंतर गंगेचं प्रेत घेऊन लोक दवाखान्याकडे पळू लागले. परंतु पाठीवर प्रेत घेऊन 13 मैल पळणे अशक्य होते. म्हणून काहींनी मोटार शोधली. अखेर एका सरदारजीनं आपली प्रचंड लॉरीच बाहेर काढली. त्यात 1 तास गेला आणि गंगेचा आत्माही निघून गेला. गंगा मेली असा ऐकताच गोदा हसली. ती तिच्या उशाला बसून बोलू लागली. तू का गेलीस? तुला चहा सुद्धा मिळाला नव्हता. तू उपाशी होतीस. मग काम करायची काय गरज तुला? पोटामध्ये अन्न नसलं की काम करू नये म्हणते. ते होत बी नसतं. पण तू हट्ट करून गेलीस तू गेलीस. गोदा बडबडत होती. लोक ऐकत होते. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. 5 वाजले आणि पोलीस आले. स्ट्रायकिंग फोर्सच्या मोटारीमध्ये बसून ते आले. त्यांनी एकदम पुढे होऊन प्रेताचा ताबा घेतला. तेव्हा लोकांच्या कपाळावर तिरस्काराचा भाव तरळला. कारण पोलिसांची ती तत्परता त्यांना असह्य झाली होती. गंगा पाण्यामध्ये पडल्यापासून 7 तासानं ते आले होते. त्यांची ती तत्परता केव्हाही कौतुकास्पदच होती. गंगा मेली. गोदाला वेड लागलं आणि हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडलं. मी विचारामध्ये बुडलो. माझ्या दृष्टीने ते मरणच तत्पर ठरलं. कारण त्यानं त्या दोघींची एका भयंकर जाचातून मुक्तता केली. मूर्खपणा तत्पर ठरला. कारण त्याने गोदाला वेड लावून दुःखातून सोडवली. आणि हे स्वराज्य तत्पर ठरले कारण त्याने ठाण्याच्या दवाखान्यामध्ये गोदाला पाठवली. हे सर्व पाहून मी चकित झालो. दुसरी गोष्ट म्हणजे या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांचा मानवतावाद मला जगाच्या मोलाचा वाटला. एक प्राण वाचवण्यासाठी त्यांनी केलेला महान प्रयत्न, ती धावपळ मी मात्र कधीच विसरू शकत नाही. आणि श्रोतो, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित गंगा आणि गोदा ही एक सत्यकथा या ठिकाणी समाप्त होत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी, कथांसाठी पाहत रहा कथालय. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.